नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजपासूनचे जे काही व्हिडिओज येणार आहेत, तर ते थोडे काही माझे जे जुने ट्रिप्स मी बॅम्बूमध्ये केले आहेत त्याबद्दलचे काही रिलेटेड व्हिडिओज राहणार आहेत. थोडं उशीर होतो आहे पुन्हा व्हिडिओ टाकायला, बट बाकीच्या कामांमुळे मी थोडं लक्ष नाही देऊ शकतो. बट तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्याचे पण मला काही उत्तर आले नाहीत, तर त्यामुळे पण मी थोडं विचार करतो आहे की आपण व्हिडिओ आता समोर कसे टाकायचे. तर काही अपडेट्स म्हणजे काही आपण नवीन व्हिडिओज बनवायचे की तोपर्यंत आता मी विचार केला की आपले जे काही जुने व्हिडिओज आहे पेंडिंग म्हणजे नाही, पण जे काही आता आपण बॅम्बूमध्ये फिरलो आहे त्याबद्दलचे काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणायचं असं मी विचार केला. हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे बॅम्बूपासून जे सिंगल्स बनवतात, जे रूफिंगसाठी किंवा मग पार्टेशनसाठी, स्लॅबसाठी, म्हणजे ज्याच्यावर आपण स्लॅब नाही सॉरी फ्लोअरसाठी अशी आसाम साईडला त्यांची टोटली घर त्यापासूनच असतात बॅम्बूमध्ये. मोस्ट ऑफ द घर्स आम्ही जे काही बघितले ते त्यांचे फ्लोअर झाले, पार्टेशन झाले, दरवाजे झाले, रूफ झालं, बॅम्बू सिंगल्सपासूनच असतात. तर ते विविंग करतात सिंगल्सला. तर एक आम्ही तिथे येताना बघितलं आम्ही सिंगल्स की ते कशा पद्धतीने बनवतात आम्हाला दिसलं, आणि आम्ही तिथे थांबून त्यांचं बघितलं की ते कोणत्या टूलनी बनवतात, कशा मेथडने बनवतात आणि कुठला बांबू यूज करतात. तर तसं त्यांची प्रॉपर लँग्वेज तर आम्हाला समजली नाही, बट बांबू पाहून आम्हाला थोडं वाटलं की टुलडा ते यूज करतात त्या साईडला. आणि जो टुलडा किंवा मग जो एकदम पातळ बांबू असतो, जसं हा एक आता मी तिथनं एक सॅम्पल आणला आहे, हे बघा, हा एक मी तिथनं सॅम्पल आणला आहे. तर याची थिकनेस जी आहे ती 7 ते 8 mm पर्यंत आहे. या थिकनेसच्या बांबूपासून ते सिंगल्स बनवतात. तर याची हे बघा, हे जे कापलेले आहेत त्यांनी, ह्याला मी असं खिचलं तरी ते असे एकामेकाला पकडून आहेत. तर हे एक बांबू झाला. जसं आपण बांबूची मॅट बनवतो स्ट्रीपपासनं, तसंच एक स्ट्रीप म्हणजे त्यांची ही एक बांबू पूर्णचं सिंगल्स. तर या सिंगल्सपासनं मग ते असं विविंग करून मग ते पूर्ण बनवतात. तर याची बनवण्याची पूर्ण मेथड मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो, ते एकदा तुम्ही बघून घ्या. आणि तिथे कशा पद्धतीने बनवतात ते थोडं, आणि त्यांचं टूल काय आहे ते थोडं तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडा आयडिया येणार. जे कोणी इकडे सिंगल्स वगैरे बनत असेल किंवा ज्यांना बनवायचं असेल, तर ते थोडं त्या व्हिडिओमधून पाहून ते थोडं ट्राय करू शकता. तर हे आहेत काही फोटोज जे आम्ही तिथे बघितले. तर याच्यामध्ये काही त्यांनी बंडल करून ठेवलं आहे सिंगल्सला. त्याच्या मागेच म्हणजे ह्या फोटोमध्ये तुम्हाला पूर्ण ते सिंगल्स केलेले पूर्ण एका बांबूवर सरळ ठेवलेले दिसेल. आणि याच्यानंतरचा जो हा फोटो आहे याच्यामध्ये हा त्यांचा अवजार आहे ज्याच्याने ते सिंगल्स बनवतात. ठीक आहे, सिंगल्स याच्याने बनवतात. त्याच्यानंतर त्यांनी सिंगल्स बनवले, ते सरळ ठेवल्यानंतर ते कसं दिसतात. आणि हे जेवढून बघा अंदरचे जे काही त्यांनी नोट ते साफ केलेलं होतं. हे बघा त्याचे बंडल्स पूर्ण हे त्यांनी असं ठेवलेलं आहे वाढलं पाहिजे म्हणून, आणि हे सरळ. आता यानंतर तुम्ही एक व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही ते कशा पद्धतीने त्यांचा अवजार वापरत आहेत. एक सॅम्पलसाठी म्हणून आम्ही त्यांना एक छोट्या बांबूमध्ये करून मागितलं. तर कशा पद्धतीने ते यूज करत आहेत बघा. आधी त्यांनी मदत केलं कारण की ते दोन्ही साईडला नोड आहे म्हणून. आता हे एंडिंग असल्यामुळे त्यांनी आता हे नोडवर त्यांनी मारायला चालू केलं आहे, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण फुटून जाणार. आणि याची वॉल थिकनेस काही जास्त नाही आहे त्यामुळे, आणि वॉल थिकनेस याला जास्त पाहिजे पण नाही. आता बघा हे पूर्ण त्यांनी कशा पद्धतीने ते त्यांचा अवजार चालवत आहे ते बघा तुम्ही. आता हे झालंय त्यांच्याकडून. आता ते काय करणार, मधातून फाडताय त्याला पूर्ण सरळ, आणि तिथूनच त्याला पूर्ण सरळ प्लेन करणार. हा झाला त्यांचा पूर्ण आता सिंगल्स तयार. पूर्ण नाही झाला, आता याच्यामधलं जे नोट्स जे काही राहते अंदरच्या साईडनी, तर ते पूर्ण क्लीन करता याच्याने, म्हणजे जेणेकरून कुठला त्रास होणार नाही, हाताला लागणार नाही. ते एकदाचं साफ केलं की सरफेस त्याचा प्लेन होऊन जाणार आणि मग यूज करायला तयार. आता हे यांना सरळ बंडल करून वाढवतात थोड्या वेळ.